नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण विष्णुप्रसाद सभागृह यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पुरणपोळ्या तयार होतात आणि या पुरणपोळ्या काही 100 क्वांटिटीमध्ये असतात. म्हणजे किमान 700 ते 800 क्वांटिटी ते 1000 क्वांटिटीमध्ये या तयार होतात. आज आपण यांच्या पुरणपोळ्या कशा तयार होतात ते बघणार आहोत. त्याचबरोबर पुरणपोळी तयार करताना ते काय काळजी घेतात हेही बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ता आपल्यासमोर दिसत आहे ती आहे विष्णुप्रसाद कार्यालय यांची पुरणपोळी. ही पुरणपोळी हाताने तयार केली जाते. शिवाय ती भाजताना विशेष काळजी घेतली जाते. बऱ्याच वेळेला पुरणपोळी भाजताना ही फुटते आणि त्यातून पुरण बाहेर येतं. पण यांच्याकडे एक आजी या पुरणपोळ्या तयार करतात. या पुरणपोळ्या तयार करताना विशेष काळजी घेतली जाते म्हणजे पुरणपोळी ही लाटताना जोर लावून लाटली जात नाही. अगदी हलक्या हाताने ती लाटली जाते. त्यामुळे पुरणपोळीतील पुरण हे सर्वदूर पसरते आणि तुम्हाला प्रत्येक घासाला ही पुरणपोळीचं पुरण हे लागतं. इथे तुम्ही बघत आहात की पुरणपोळी तयार करताना पुरण हे व्यवस्थित भरलं जातं. जेणेकरून ते चारही कोपऱ्यात तुम्हाला समान चव लागेल. लाटताना मात्र आधी सांगितल्याप्रमाणे काळजी घेतली पाहिजे. तसंच पुरणपोळीत पुरण भरल्यानंतर ती चोहू बाजूनी व्यवस्थित पॅक केली जाते आणि योग्य प्रमाणात पिठाचा वापर करून ही पुरणपोळी लाटली जाते. आता बऱ्याच ठिकाणी मैद्याच्या पुरणपोळ्या असतात. यांच्याकडच्या पुरणपोळ्या याही कणिक आणि मैदा याचं मिश्रण असतं. ही पुरणपोळी अगदी सहजगत्या लाटली जाते. या पुरणपोळीची किंमत आहे प्रति नग ₹40. जर तुम्हाला पुरणपोळ्या पाहिजे असतील तर खाली एक नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि पुरणपोळीची ऑर्डर ही नोंदवू शकता. पुरणपोळीचा इतिहास बघता पुरणपोळी आली ती कर्नाटकातून. कारण पुरणपोळीसाठी जे पुरण वापरलं जातं त्याच्यात चणा डाळ वापरली जाते. ही चणा डाळ तयार होते किंवा पिकवली जाते ती कर्नाटकात. व्यापारी दृष्टीने ती महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्राने तिला आपलंसं केलं. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत पुरणपोळीचा उल्लेख मांडे म्हणून आढळतो. शिवाय हे मांडे देखील पुरणपोळीचाच एक प्रकार आहे. फक्त ते भाजले वेगळ्या पद्धतीत जातात. आता ही पुरणपोळी जर तुम्ही बघत असाल तर व्यवस्थित इथे पण भाजली जात आहे. भाजताना ती करपू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते. कारण जर पुरणपोळी व्यवस्थित भाजली गेली नाही तर ती चवीला चांगली लागत नाही. ही काळजी विष्णुप्रसाद मंगल कार्यालयाचं व्यवस्थापन घेतं. विष्णुप्रसाद मंगल कार्यालय गेली 40 वर्ष ऑर्डरनुसार पुरणपोळी देतात. शिवाय यांच्या कार्यालयात जर काही कार्य असेल तर त्या कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडे पुरणपोळीची ऑर्डर अगदी हक्काने नोंदवली जाते. महाराष्ट्रातला हा सर्वात आवडता पदार्थ आणि याच्याबरोबर खाल्ली जाते ती कटाची आमटी. कटाची आमटी आणि पुरणपोळी हा बेत अगदी फक्कड असतो.
विशेषतः यांची कटाची आमटी आणि पुरणपोळी जर तुम्हाला मागवायची असेल तर तीही तुम्ही मागवू शकता. होळीसाठी पुरणपोळी जर तुम्ही बघत असाल आणि तीही विश्वासू अशा केटरिंग सर्व्हिसेसकडून, तर विष्णुप्रसाद मंगल कार्यालय यांच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या होळीच्या पुरणपोळीची व्यवस्था झालीच म्हणून समजा. आजपर्यंत आपण यांचे बरेच व्हिडिओ केले आहेत. धुंदुरमास थाळी, त्याचबरोबर यांची रसमलाई कशी तयार होते आणि महाराष्ट्रीयन थाळी, अशा विविध प्रकारच्या थाळ्या हे कार्यालयात देत असतात. यांचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवर जा, तिथे तुम्हाला यांचे व्हिडिओ बघायला मिळतील. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.